राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येते। येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहतं आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत। एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे। मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोक जे आहे ते आपल्याला घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील, पण 22 तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला। म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभी करतो आहे, जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल। वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत गीत रामायणासारखे, हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी 7-8 दिवस होत राहतील, जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल, मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे हे या ठिकाणी करतील। त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतो आहे। त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम रामभक्त आणि जनतेच्या वतीने जे आहे एक छोटंसं योगदान जे आहे राम मंदिराच्या निर्मितीमध्ये, जे राम मंदिर जे आहे ते 500 वर्षानंतर उभं राहत आहे, ज्या राम मंदिरासाठी जे आहे अनेक कारसेवकांनी जे आहे ते आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक लोकांनी जे आहे तो त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते राम मंदिर जे आहे आणि ज्या राम मंदिराचं स्वप्न जे आहे हे बाळासाहेबांनी पाहिलं होतं, ज्या राम मंदिराचं स्वप्न जे आहे हे करोडो रामभक्तांनी पाहिलं होतं, ते राम मंदिर जे आहे हे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या यशस्वी पुढाकाराने जे आहे हे या ठिकाणी उभं राहतं आहे। एवढ्या मोठ्या कालावधीनंतर राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहणं, मला वाटतं हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक आनंदाचा, एक अभिमानाचा क्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा आणि ह्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक छोटासा सहभाग, योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे। याच्यासाठी जे आहे ते काल आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन अयोध्येला चंपतरायजी, ज्यांचं राम मंदिराच्या निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे, कोर्ट कचेऱ्यामध्ये खूप मोठा पाठपुरावा ज्यांनी केला, त्यांना जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द केला। ही आमच्यासाठी देखील एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। ही जागा भाजपला सोडतात अशी चर्चा सुरू आहे। अरे वेगवेगळ्या मेळावे आहेत, वेगवेगळ्या सभा आहेत, मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने जे आहे हे काही सभा ज्या आहेत त्या रद्द होतील, काही सभा ज्या आहेत ते ॲड होतील आणि वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ज्या रद्द झाल्या त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होतील त्या ठिकाणी परत रिवाईज करून। तर त्याचा लगेच अर्थ काढायची गरज नाही आहे तुम्हाला। मुख्यमंत्री आहेत, आज मुख्यमंत्र्यांना जे आहे आज आम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल तो बनवलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा शेड्यूल स्वतःचा एवढा व्यस्त आहे, आज देखील ते सकाळी जे आहे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आहेत, सहभागी झालेले आहेत, काल पुण्यामध्ये होते। असे विविध कार्यक्रम जे आहे ते आयत्या वेळी त्या ठिकाणी येत असतात, विविध मीटिंग्स त्या ठिकाणी लागत असतात, तर त्याच्यामधून मला वाटतं पत्रकारांनी कुठलं जास्त बोध घेण्याची गरज नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।